एका भगवंताला म्हणून देवी बाबा प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. परमात्मा एक. नमस्कार नमस्कार नमस्कार. परम पूज्य परमात्मा एक केमकी नागपूर शाखा उमरेड अंतर्गत या उमरेडमध्ये श्रीमान्य आरेडकर साहेब यांचे निवासस्थानी बाबांच्या आदेशाप्रमाणे 42 दिवसाचे हवन कार्य संपन्न होऊन त्याच निमित्त भगवत कार्याची चर्चा बैठक या ठिकाणी सुरू आहे. या बैठकीमध्ये कणाकणात व्यास करणारी चैतन्य शक्ती सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी या ठिकाणी आपल्या या बैठकीमध्ये उपस्थित आहे. यांना माझा प्रणाम. सर्व सेवकांचे लाडके गुरु मानते की बाबा जुंदोजी बाबा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. यांना सुद्धा माझा प्रणाम. सर्व सेवकांची लाडकी आहे वाराणसी आहे. वेळोवेळी बाबांना साथ देणारी, वेळोवेळी सेवकांना मार्गदर्शन करणारी आणि आपलं आयुष्य बाबांना देणारी आई हा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. यांना सुद्धा माझा प्रणाम. बारगाव आलेले सेवक सेविका सर्वांना माझा नमस्कार नमस्कार नमस्कार. आणि सुंदर असा या एप्रिल महिन्यामध्ये त्यागाचं हवन कार्य आम्हाला मिळालं. मला वाटते ग्रुपमध्ये टाकलं, रघु दादांनी माहिती दिली होती. पण मला वाटते सकाळी 8च्या दरम्यान सुद्धा घरवाल्या साहेबांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं. म्हणून गजूलांनी म्हटलं का आपण हवन कार्याला जायचं. या एप्रिल महिन्यामध्ये त्यागाचं हवन कार्य आपल्याला मिळून राहिलं. हा एप्रिल महिना 3 एप्रिल 1921 साली महानतेगी बाबा जुंदोजीचा जन्म झाला. आणि या एप्रिल महिन्यामध्ये 3 तारखेपासून जिकडे तिकडे शोभायात्रा कार्यक्रम चालू आहेत. तिकडे सुद्धा कार्यक्रम झाला, नांदला झाला, हिवऱ्याला झाला, पेरावाला झाला. गावोगावी जिकडे तिकडे शोभायात्रा निघाली. बाबांच्या शब्दाप्रमाणे एक चित्त एक लक्ष एक भगवान या म्हणीप्रमाणे सुंदर असा एप्रिल महिन्याला सुरुवात झाली. आणि 3 एप्रिल 1921 साली महंतगी बाबा जुंदोजीचा जो जन्म झाला त्या गोरेगाव चौकामध्ये, गोरेगाव चौकाच्या बाजूला बाबांचं निवासस्थान म्हणजे टिमकी अल्बा समाजाच्या एका छोट्या मागासवर्गीय वर्गाच्या जातीचे महंतगी बाबा जुंदोजीचे वडील त्या ठिकाणी सुंदर महंतगी बाबा जुंदोजीचा जन्म झाला. जेव्हा जेव्हा अत्याचार होतो आणि तेव्हा परमेश्वराला जन्म घ्यावा लागते. ज्याप्रमाणे त्रेतायुगामध्ये त्या रावणाच्या गर्भामुळे त्या दशरथ राजाच्या पोटी रामाला जन्म घ्यावा लागला. त्याचप्रमाणे त्या द्वापार युगामध्ये कंसासाठी त्या श्रीकृष्णाला जन्म घ्यावा लागला. आणि या कलियुगामध्ये या वैदाच्या त्रासामुळे महंतगी बाबा जुंदोजीचा सुद्धा जन्म झाला. अशा प्रकारे महंतगी बाबा जुंदोजीचा जन्म झाला का ज्या रात्री गोळीबार झाला त्या शहरामध्ये तिथं ज्यांनी छातीवर गोळ्या घेऊन बलिदान दिलं, आपल्या रक्ताचं पाणी करून बलिदान दिलं असं त्यांच्या त्या ठिकाणी स्तंभ उभारले गेले आणि म्हणून ते गोळीबार चौक असं नाव पडलं. आणि त्यांच्या वडिलांवरती जेव्हा दुःख होते तेव्हा ते दुःखाचं डोंगर कोसळलं आणि असंच नाण्याचे मोठे होत गेले. महंतगी बाबा जुंदोजी येता 4थ्या वर्गापर्यंत शिकून सणाने त्यांनी काही हातभाराला कामगार म्हणून सणाने हातभार लावला. मोठे झाले. मला वाटते 10-12 वर्षाचे झाल्याच्या नंतर महंतगी बाबा जुंदोजी परिवाराचे दुःख होत गेलं. खूप दुःखाने कंटाळले आणि कंटाळल्याच्या नंतर त्यांच्या परिवारावर जे दुःख येत होते त्या दुःखाला थारा लागत नव्हता.
असं करता करता महानत्यागी बाबा जुमलेजी हैरास्त झाले आणि 17-18 वर्षाच्या वयामध्ये त्यांनी एका संन्यासाकडे किंवा एका वैद्याकडे जाण्याचा निश्चय थांबला. तेव्हा महानत्यागी बाबा जुमलेजी घरून निघाले आणि बाहेर जायचं बा म्हणून जाण्यासाठी निघाल्या. त्याच्यानंतर महानत्यागी बाबा जुमलेजीला एक व्यक्ती भेटला आणि व्यक्ती भेटल्याच्या नंतर त्यांना विचारलं का आपण बाबा कुठे जात आहात. तेव्हा महानत्यागी बाबा जुमलेजी त्यांना बोलू लागले, म्हणे माझ्या परिवारावर खूप असं मोठं दुःख आहे आणि दुःख असल्यामुळे मी त्रासून गेलो, परंतु वैद्याचा दुःख असल्यामुळे मला थारा लागत नाही, मला काही सुचत नाही आणि म्हणून म्हणे मी तांत्रिकाकडे जाण्यासाठी निघालो. तेव्हा त्या मांत्रिकाने जो संन्यासी होता, जो व्यक्ती होता, त्यांनी सांगितलं म्हणे मला एक विधी माहीत आहे, मला एक विधी माहीत आहे, परंतु मी तो विधी केला नाही. कारण तो विधी एक संन्यासी करत होता आणि माझ्या वडिलाचा मित्र होता. तो संन्यासी मरण पावला. मरण पावल्यामुळे तो विधी माझ्या वडिलांनी आणला. तो विधी मी केलेला नाही, परंतु माझ्या वडिलांनी सांगितलं का जर तो विधी कोणी केला, जर साधला तर स्वतःचे दुःख आणि दुसऱ्याचे दुःख सुद्धा दूर होऊ शकते आणि जर साधला नाही तर जीवन मरू शकते, पागल होऊ शकते, त्याला काही समजणार नाही. असं त्या सांगितल्याच्या नंतर त्या मांत्रिकांनी सांगितल्याच्या नंतर महानत्यागी बाबा जुमलेजींनी तो विधी हातामध्ये घेतला आणि घेतल्याच्या नंतर महानत्यागी बाबा जुमलेजी आपल्या घरी आले. घरी आल्याच्या नंतर बाबांना विचार पडला, आपण तर विधी आणला, परंतु आपण जर हा विधी लपवून ठेवला तर आपल्या घरचे मंडळी आपल्याला कोसतील का आम्हाला सांगितलं नाही. म्हणून सन्यानी तो चारही भावाच्या समोर मांडला. महानत्यागी बाबा जुमलेजीला असे 4 भाऊ म्हणजे 5 भाऊ होते. बाबा जुमलेजीला घरी बाळकृष्णा, जागोबा, नारायण, बाबा जुमलेजी, मारुती अशा प्रकारे महानत्यागी बाबा जुमलेजीला घरून 5 भाऊ होते आणि त्या 4ही भावाच्या समोर तो विधी मांडली आणि त्यांनी सांगितलं, बाबा रे, हा विधी जर साधला तर आपल्या परिवारातलं दुःख नष्ट होऊ शकते, आपला परिवार सुखी होऊ शकते. म्हणून एकापासून एक असा विधी दिला, परंतु 4ही भावांनी नाकार दिला आणि नाकार दिल्याच्या नंतर महानत्यागी बाबा जुमलेजीला विचार पडला. म्हणून महानत्यागी बाबा जुमलेजींनी सांगितलं, म्हणे ठीक आहे, तुम्ही हा विधी करत नाही, परंतु म्हणे मी विधी करतो. मला एक पत्नी आहे, मला एक पत्नी आणि मुलगा आहे. माझ्या पश्चात माझ्या पत्नीचा आणि माझ्या मुलाचा सांभाळ करा. मी या विधीला सुरुवात करतो आणि महानत्यागी बाबा जुमलेजींनी त्या विधीला सुरुवात केली. अशा प्रकारे महानत्यागी बाबा जुमलेजींनी 41 दिवसाचं त्याग करून हवन कार्य केलं. 21व्या दिवशी त्याच मध्यामध्ये महानत्यागी बाबा जुमलेजीला पहिली परीक्षा पाहावी लागली आणि बाबांच्या भावनाच्या मुलीवर निघा लागलेले फोडावर असं रक्तपू वाहत होतं आणि त्यांना निघा लागल्या होत्या. महानत्यागी बाबा जुमलेजीला मोठा विचार पडला. तेव्हा त्यांचे भावंड त्यांच्याकडे आले. म्हणे, भाऊ म्हणे, तू भगवंताकडे जाऊन सन्याने विधी करत आहे, तुला काहीतरी समजत आहे, परंतु म्हणे माझ्या मुलीच्या अंगावर लाल असे फोडे लागले आणि फोडावर म्हणजे रक्तपू वाहत आहे म्हणे, त्या फोडाला मुंग्या लागल्या आहे म्हणे, कसं म्हणे, चाल म्हणे, बघ म्हणे, पहा. परंतु महानत्यागी बाबा जुमलेजीने काय सांगितलं, मला याच्यातलं काही समजत नाही. भावांनी आग्रह केला आणि आग्रहास्तव महानत्यागी बाबा जुमलेजींनी बघितलं आणि वापस आले. आणि वापस आल्याच्या नंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी 22व्या दिवशी महानत्यागी बाबा जुमलेजी मंदिरात गेले आणि त्या परमेश्वराला, त्या भगवंताला महानत्यागी बाबा जुमलेजींनी आंघोळ घातली. आंघोळ घालून सणाने प्रदक्षिणा मारल्या, अगरबत्ती कापूर लावला आणि भगवंताला म्हणे, परमेश्वरा, मला आपल्या चरणी विनंती करा, नाही तर एक म्हणे त्या मुलीचे दुःख दूर करा. काय म्हणे, त्या मुलीचे दुःख दूर करा, नाही तर मला आपल्यामध्ये विलीन करा.
असा शब्द सोडला आणि घरी चालून आलो. तो दिवस तसाच गेला आणि 23व्या दिवशी सुद्धा मानते की बाबा झुंजूजीने अशाच प्रकारे जेव्हा कार्य केलं तेव्हा मानते की बाबा झुंजूजी आपल्या दरवाजामध्ये येऊन बसले विधी आपण सगळ्यांनी. तेव्हा मानते की बाबा झुंजूजीला त्यांची पत्नी ज्या पीडित होती, फोडे होते, त्या मुलीचे दुःख दूर झाले, तिचे फोडे गायब झाले, तिच्या मुंग्या लागल्या त्या दूर झाल्या. मानता की बाबा झुंजूजीला वाटलं का आता परमेश्वर आपल्या पाठीशी उभा झाला. असा चालता चालता एवढंच नाही तर ती शांताबाई नावाची सुद्धा शेवटी सुद्धा त्या ठिकाणी आणि त्या सुनेला आणला आणि त्या गालाचा मांस तेव्हा खात होती. तेव्हा मानता की बाबा झुंजूजीला मोठा विचार पडला. कोण म्हणते म्हणते की बाबा झुंजूजी स्वतःसाठी झटले, कोण म्हणते म्हणते की बाबा झुंजूजी स्वतःसाठी झटले आणि दुसऱ्यासाठी सुद्धा झटले. त्या शेवटीसाठी ती जी बाई होती, जी बाई अनेकामध्ये होती, स्वतःच्या गालाचं मांस खाण्याची क्रिया बंद होत नव्हती, त्या बाईसाठी म्हणते की बाबा झुंजूजीने 42 दिवस हवन करायला सुरुवात केली आणि 41 दिवस हवन केलं. तरी पण ते दरद येत होती, हवनात बसत होती आणि तिकडे तिकडे पाहत होती, दमलत होती, पण तिला बाईला थारा लागत नव्हता. कारण मानते की बाबा झुंजूजी त्या परिवारामध्ये जे 33 कोटी देवांगण आहे ते 33 कोटी देवाची पूजा चालू होती आणि हे बाबांच्या सुद्धा लक्षात आलं नाही. आणि म्हणून सगळ्यांनी मानते की बाबा झुंजूजींनी 42व्या दिवशी हवन केलं आणि 42व्या दिवशी हवनाला सुरुवात केली. तेव्हा मानते की बाबा झुंजूजीला सर्व देवांनी दर्शन दिलं. मानते की भगवान बाबा हनुमानजी त्या हवन कार्यामध्ये होतात की भगवान बाबा हनुमानजी आपल्या पुष्ट्यामध्ये अब्जे लाखो भूत अनुसनाने त्या हवन कार्यामध्ये टाकत होते आणि प्रत्येक देव येऊन सगळ्यांनी मानते की बाबा झुंजूजीला भेटत होते. मी अमुक आहे, मी श्रीकृष्ण आहे, मी शंकरजी आहे, मी बुद्ध आहे असा परिचय देत होते. देता देता सर्व काही झालं आणि झाल्याच्या नंतर त्या बाईला पुन्हा सुद्धा भूक मारली आणि बाई म्हणे आता जा म्हणे, तू आता पुन्हा यायचं नाही. परंतु तेथपर्यंत थांबलं नाही, पुन्हा बाई गेली आणि पुन्हा मानते की बाबा झुंजूजींनी 43व्या दिवशी हवन करून शब्द सोडला आणि भगवंताला सांगितलं, हे परमेश्वरा, संसार में ऐसी कोणती शक्ति है जिसमें शैतान को एक पल में भगा सके. म्हणजे शैतान कोणाने म्हणायचं आणि भगवंत कोणाने म्हणायचं, इसका मुझे स्पष्टीकरण समजा दो. तेव्हा मानते की बाबा झुंजूजीने असे शब्द सुनले, आज से मैं एक ही भगवान को मानूंगा. आणि शब्द सोडला आणि शब्द सोडल्याच्या नंतर मानते की बाबा झुंजूजींनी त्या बाईला आखेरची भूक मारली, बाईला रक्षा लावून दिली आणि त्या बाईला सांगितलं म्हणे बाई अब आणाय मत. तर बाई गेली तर पुनरुपी आली नाही. कारण मानते की बाबा झुंजूजींनी शब्द दिला होता, भगवान अशी कोणची शक्ती आहे. म्हणजे मानते की बाबा झुंजूजीच्या मुखमालातून असे शब्द निघाले का आज से मैं एक ही भगवान को मानूंगा. अशा प्रकारे त्या बाईचं दुःख दूर झालं. मानते की बाबा झुंजूजींनी गावोगावी खेळोपाडी जाऊन दुःखी लोकांची सेवा केली, सुखाची वाटचाल करून दिली, तत्वशब्द नियमाचा सुंदर असा आधार दिला. या परमात्म्याला म्हणून 4 तत्व 3 शब्द 5 नियम भजनकर साहेबांनी सुद्धा सांगितलं का बाबांनी दिलेले सोन्यासारखे 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियम. या तत्वशब्द नियमाचं ज्याप्रमाणे काटेकोरपणे पालन जर केलं तर आपल्या जीवनामध्ये आपल्या सुखामध्ये काठावर उठणार नाही. बरोबर आहे. अशा प्रकारे बोलणारे भरपूर आहे, मी जास्त वेळ घेतला आणि म्हणून बाबांनी दिलेल्या तत्वशब्द नियमाचं परिपूर्ण पालन करून मी सुद्धा करीन. आणि ज्याप्रमाणे
गणवाले साहेबांनी आम्हाला फोन केला आणि अवभाग्य एका गाडीवर आम्ही 3 जण ती मूर्ती येत होतो, परंतु त्यांनी नाही म्हटलं. ते गावात या इव्हेंटमध्ये आले म्हणे माहीत नाही, परंतु आम्हाला माहिती मिळाली आणि या ठिकाणी येऊन सगळ्यांनी या परमेश्वरी कार्याच्या त्यागाचे हवन कार्याचा आम्हाला लाभ मिळवून दिला. गणवाले साहेबांनी सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि तत्वशब्द नियमाचं माझ्या परिवारामध्ये मी सुद्धा पालन करण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही सुद्धा तत्वशब्द नियमाचं पालन करण्याचा प्रयत्न करा. वेळेत वेळेत मी माझे 2 शब्द याच ठिकाणी संपवतो. सर्वांना माझा नमस्कार नमस्कार नमस्कार.